नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना। आजच्या व्हिडिओमधून आपण होळीचे महत्त्व आणि माहिती घेणार आहोत। फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते। हिला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि होळी हा सण वसंत ऋतूचे आगमन व त्यांचे स्वागत करण्यासाठीही साजरा केला जातो। होळी हा सण वाईटांवर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक आहे। होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून त्याची राख करावी या गोष्टींचे प्रतीक आहे। त्यामुळे आपले मन निर्मळ होते। शिशिर ऋतूंमध्ये पानांची गळती होते आणि झाडांच्या फांद्या दिसायला लागतात। अशी गळालेली पाने आणि वाळलेल्या फांद्या होळीसाठी वापरायच्या असतात। वाईट गोष्टीची आहुती देण्याचा हा दिवस, सर्व वाईट गोष्टी विसरून वेगवेगळ्या रंगात रंगण्याचा हा सण, दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील मुख्य हेतू आहे। मध्ये जी गळालेली पाने आहेत किंवा फांद्या आहेत त्या जमा करून होळी प्रज्वलित करायची असते। ह्या जाळलेल्या पानांमुळे सर्व धरती आपली स्वच्छ होते। तसेच वाईट विचारही ह्या दिवशी जाळल्याने आपले मन त्याचप्रमाणे स्वच्छ होते आणि निर्मळ होते। आता यामागे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रमाणे होळी साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीला अत्यंत महत्त्व होळीच्या दिवशी आहे। भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे पदार्थ करतात। कुठे गुजिया म्हणजेच खव्यापासून बनवलेली करंजी, तर कुठे कांजीवडा बनवला जातो। पदार्थ जरी वेगवेगळे असले तरी साजरे करण्याचा हेतू मात्र हा आनंदाचा आणि उत्साहाचाच असतो। होळीच्या दिवशी सर्वत्र पिके ही शेतामध्ये डोलायला लागतात। गव्हाच्या ओंब्याही याच्यामध्ये भासतात, कारण ह्या दिवसामध्ये गव्हाचे पीक तयार होते आणि सर्वप्रथम ते अग्निदेवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे। आता वाळलेली पाने आणि झाडे टाकल्याने निसर्गाचे संतुलनही राखले जाते, कारण या निमित्ताने झाडे तोडायची नाही, पण वाळलेले जे पानं पडलेले असतात ते जाळल्यामुळे धरतीही स्वच्छ होते आणि नवीन झाडांना पाने फुटतात। त्यामुळे ते आपले निसर्ग अधिकच खुलून दिसायला लागतो। हा त्यामागचा मुख्य हेतू। निसर्गाचे संतुलन सुरुवातीपासूनच राखण्याची परंपरा आहे। मधल्या काळामध्ये तोडलेल्या झाडांमुळे आपल्याला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत होते, परंतु आजकाल सर्वांनी वृक्ष मोहीम हाती घेतल्यामुळे परत धरती हिरवीगार व्हायला लागलेली आहेत। आणि असेच आपण जर करत राहिलो तर आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागणार नाही आणि पहिल्यासारखेच आपल्याला भरभराटीचे दिवस यायला उशीर लागणार नाही। आता आपण होळीची थोडीशी कथा जाणून घेऊया। होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि ती राक्षसी होती। हिरण्यकश्यपू यांना अमरत्व प्राप्त झालेले होते, त्यामुळे त्यांचा मुलगा प्रल्हाद हा मात्र देवभक्त होता। आणि हिरण्यकश्यपूला नेहमी वाटायचे की मीच देव आहे, कोणी देवाची पूजा करायची नाही। तो स्वतःलाच देव मानायला लागला होता, परंतु त्यांचा मुलगा प्रल्हाद हा अजिबात ऐकत नव्हता। हे हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते। त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला अग्नीवरती घेऊन बसायला सांगितले, कारण होलिकेला अग्नी न जळण्याचे वरदान मिळालेले होते। परंतु ज्यावेळेस प्रल्हादाला घेऊन त्यावेळेस ती जळायला लागली। त्यावेळेस तिला आठवण झाली की आपल्याला वरदानाबरोबर हेही मिळाले आहे की आपण ह्या वरदानाचा जर वाईट उपयोग केला तर त्याचा आपल्याला परिणाम निश्चितच भोगावा लागेल। त्यामुळे ती जळून खाक झाली, म्हणून हा नंतर विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। आता दुसऱ्या दिवशी येते ती रंगपंचमी। रंगपंचमी म्हणजेच रंगांची उधळण। सर्व भेदभाव, श्रीमंती गरिबी विसरून सर्व एकाच रंगात रंगून जाण्याचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी सर्व एकमेकांच्या घरी सर्व गोष्टी विसरून सर्व एकमेकांना रंग लावतात आणि सर्वच एका रंगामध्ये रंगून जातात। असा हा आपुलकीचा आणि विजयाचा सण याप्रमाणे उत्साहाने साजरा केला जातो। आता ह्या दिवशी अंगावरती कलर, पाणी टाकल्या जातात, म्हणजेच ऋतू एक प्रमाणे आपल्याला सांगतच असतो की आता थंडी गेलेली आहे आणि
आता थंड पाण्याने आंघोळ करण्याचे दिवस आलेले आहेत. असा हा महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.